बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे राजाच्या हातात पडलेल्या फुलाला आता राजा बघत असतो. आसपास कोणी दिसतंय का फूल टाकणारं, पण त्याला कोणीच दिसत नाही. मग आता राजा हा लगेचच म्हणतो, देवी आई ह्याचा अर्थ अगं ह्यो तूच दिलेला आशीर्वाद आहेस. आई आता तसा तू आशीर्वाद दिलायस की नाही, तसाच आमच्या घराला लवकरात लवकर बाईचा आशीर्वाद बघ घाऊ दे की बाई. आणि मग आता राजा हा एकदम तिकडे नाचायला लागतो. देवी आईच्या समोर तो लोटांगण घालतो. त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो त्याला ते फूल मिळाल्याचा. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो यशा आहे तो सांगतो की नाही, मी माझ्या भावांना सोडून नाही राहू शकत. रादर मी माझ्या भावांना सोडून राहण्याचा विचारही नाही करू शकत. त्याबरोबर आता यशाने हे असं म्हटल्यावर मग त्या मुलीचे बाबा यशाकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागतात आणि ते म्हणत असतात, अहो स्वतःच्या सुखासाठी स्वतःचा विचार करणं म्हणजे काही स्वार्थ होत नाही. त्यावर यशा म्हणतो, नाही ते बरोबर असलं तरीसुद्धा मी नाही करू शकत हे. त्यावर मग आता मुलीचे वडील म्हणतात, अहो पण हरकत काय आहे, नाही म्हणजे कधीतरी भेटायला वगैरे येणं ठीक आहे की मग. त्याबरोबर यशा म्हणतो, अहो जेव्हा आमची आई गेली ना तेव्हापासून मीच त्यांची आई झालो आणि मला बघायला येणाऱ्या भरपूर पाहुण्यांनी हे मला सांगितलं, सुचवलं की यांना सोड, पण नाही, मी माझ्या भावांना, माझ्या माणसांना नाही सोडू शकत. अहो हे माझं घर आहे, माझी माणसं आहेत. मग अहो म्हटलं ना तुम्हाला, जेव्हा आमची आई गेली ना तेव्हा आमचा धन्या हा एवढासा होता. तेव्हापासून वाढवलं हो मी त्याला आणि सगळ्यांना मी खूप जीव लावला आहे. आणि आता त्यांची आई नाही आणि त्यात त्यांचा मोठा भाऊही नाही, मग कसे राहतील होते. ह्या सगळ्यांना आहे ना माझी गरज आहे. माझ्या अण्णांना, माझ्या भावांना, सगळ्यांनाच खूप सांभाळलं आहे हो मी, खूप जपले. त्यामुळे ह्यांना सोडून मी नाही राहण्याचा विचार करू शकत, कधीच नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अवनीला स्वाती वहिनी आणि दादा आवरायला सांगत असतात, तयार व्हायला सांगत असतात. अवनी म्हणत असते, दादा तुला आठवतंय पूर्वी माझ्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघितलं जरी ना तरी तू त्याच्या अंगावर धावून जायचास, मारामारी करायला तयार असायचास, माझ्यासाठी तू काहीही करायला रेडी असायचास, कारण तुझं खूप खूप प्रेम होतं माझ्यावर. जीवापाड जपलंस दादा तू मला. कधी कधी तर बाबांच्या शिव्यासुद्धा खाल्ल्यास तू माझ्यासाठी. आणि आज तुझ्या बहिणीचं लग्न त्या मुलाबरोबर होतं आहे जो म्हणजे नाहीच आवडला आहे तिला, त्याचं काहीच नाही आहे. तो फक्त स्वतःपुरतं मी माझं, मला, माझ्यासाठी, मला इतकंच करतो आणि आज तुला काहीच वाटत नाही आहे. दादा मी खरंच सांगते रे, मी त्या मुलाबरोबर नाही राहू शकणार आहे सुखी, खरंच. आणि आता अवनी रडू लागते. त्याबरोबर मग दादा याला कळत नसतं की आता काय रिॲक्ट होऊ. अवनी म्हणत असते, दादा मी खरं बोलते, तो नाही आहे रे विवान चांगला, तरी तू काही बोलणार नाही आहेस ह्यावेळी तू शांतच बसायचं ठरवलं आहेस ना. दादा बोल ना, काहीतरी बोल. दादा मला नको आहे रे, मला नाही करायचं हे. एवढं बोलून आता अवनी लगेचच आता घट्ट मिठी मारते दादाला. त्याबरोबर आता दादासुद्धा अवनीला लगेच जवळ घेतो, तिच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणत असतो, अवनी रडू नको, बस कर अवनी, शांत हो अवनी काही शांत होत नसते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे मुलीकडचे जायला निघालेले असतात. मग आता लगेचच इकडे बाबा विचारतात, काय मग कसा वाटला तुम्हाला आमचा पोरगा, काय म्हणणं आहे तुमचं. त्याबरोबर आता लगेच मुलीचे वडील म्हणतात, नाही म्हणजे तुमचा मुलगा चांगला आहे, बाकी तुमची सगळी मुलंसुद्धा खूप चांगली आहेत. आम्ही घरी जातो, विचार करतो आणि मग काय मत असेल, काय म्हणणं असेल ते तुम्हाला कळवतो काय. त्याबरोबर आता सगळीच जणं ठीक आहे असं म्हणतात. त्यानंतर मग मुलीकडचे निघायला लागतात. तर आता हे सगळं काही सुलूआत्या बघत असते. सुलूआत्या म्हणत असते, बाबू लईच हसणं खिदळणं चालू आहे यांच्या घरात, नाही म्हणजे यांच्या पोराचं लगीन ठरलं बिरलं की काय बी झालं ना तरी मी या पोराचं लगीन होऊ द्यायची नाही. किती बी झालं तरी ह्यो माझा श्राप आहे आणि मी माझ्या श्रापाची पावर कमी नाही होऊ देणार. तर इकडे आता दादा हा अवनीला म्हणतो, अवनी गप, रडू नकोस, शांत हो अवनी. त्याबरोबर मग अवनीला दादा म्हणतो, ये इथे बस. मग अवनी तिथे बसते. दादा म्हणत असतो, अवनी शांत हो ना. अवनी म्हणत असते, दादा मी खरंच सांगते रे, तो विवान बघ ना, कसा आहे तो मुलगा,
त्याबरोबर मग दादा म्हणत असतो अवनी, अगं तू असा विचार का करत नाही? विवानला बाबांनी तुझ्यासाठी पसंत केलं आहे ना. मग अगं बाबांनी तुझ्यासाठी मुलगा निवडला आहे. काहीतरी तर विचार केला असेल ना गं त्यांनी, काहीतरी थोडासा विचार. अवनी हे बघ, तुला माहिती आहे बाबांचं तुझ्यावर किती प्रेम आहे. मग तुझ्या बाबतीतला निर्णय ते असाच घेऊ शकतील का? अवनी म्हणते, दादा तो मुलगा चांगला नाही आहे रे. त्याबरोबर मग आता दादा म्हणतो, तुला बाबांपेक्षाही जास्त कळतं का आता अवनी? त्याबरोबर मग मात्र अवनी निशब्द होते आणि रडू लागते. त्यावर दादा म्हणत असतो, हे बघ अवनी, मी तुला समजवतोय कारण मला तुझ्या भल्याचा विचार करायचा आहे. हे बघ, बाबांचा निर्णय झाला आहे आणि तू हे जितक्या लवकर स्वीकारशील तितकं बरं होईल. तू विवानला वेळ दे, त्याच्याशी बोल. त्याबरोबर अवनी म्हणत असते, काय बोलू दादा, हेच तर कळत नाही ना मला त्याच्याबरोबर. त्यावर दादा म्हणत असतो, हे बघ तू एक काम कर, आपण या सर्व गोष्टींवरती नंतर बोलू, सध्या आपण निघूया. तो विवान चिडेल. त्याबरोबर अवनी म्हणते, बघितलंस, विवान चिडेल. दादा, अरे कमीत कमी कधीतरी स्वतःच्या बहिणीचा विचार कर ना. दादा म्हणत असतो, तुझा विचार करतोय ना म्हणूनच बोलतोय ग मी सगळं अवनी. तुम्ही लोकी लवकर खाली या, तयार होऊन, मी आहे खाली. आणि मग दादा तिकडनं निघून जातो. आता दादा तिकडनं गेल्याच्या नंतर मग स्वाती वहिनी अवनीकडे येते आणि ती म्हणत असते, अवनी. त्याबरोबर अवनी स्वाती वहिनीकडे बघते. वहिनी अवनीला सांगत असते, हे बघ प्लीज ऐक ना माझं थोडं. अवनी, अगं कमीत कमी विवानला एक संधी देऊन तर बघ, प्रयत्न कर. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता राजा हा ते फूल घेऊनच उभा असतो आणि मग तो विचार करतो, यशाला फोन करतो आणि विचारतो घरी काय झालं ते. मग तो यशोदाला कॉल करतो आणि विचारतो, काय मग यशोदा, काय म्हणाले पाहुणे, काय त्यांना आपलं घर पसंत आलं ना? त्याबरोबर मग लगेचच यशोदा सांगतो, होय होय. त्याबरोबर मग राजा म्हणतो, काय म्हणाले ते सांग की. त्यावर मग लगेचच यशोदा म्हणतो, अरे काय म्हणणार दुसरं, आवडलं त्यांना आपलं घर. मग म्हणजे घरावरनं ते बोलले, पण मग आम्ही म्हणलं की घर जरी कसंही असलं तरी घरात राहणारी माझी माणसं लाख मोलाची आहेत म्हणून. मग त्यासनी माझं म्हणणं पटलं. मग काय, मग म्हणाले की घरी जाऊन मोठ्यांशी बोलतो घरातल्या आणि तुम्हाला कळवतो. बाकी तुझं कसं सुरू आहे रे? तुला कामाला आहेस तिकडे, जास्त काही कटकट तर नाही ना, त्रास नाही ना काही? त्याबरोबर राजा म्हणतो, नाही नाही भाव, इकडं एकदम सगळं फर्स्ट क्लास आहे बघ. हा एक भोका हाय म्हणायचा इथं, जो नुसता वचवच वचवच करत असतोय, पण त्याचं काय एवढं म्हणजे मनावर घ्यायचं नाही, बाकी ठीक आहे म्हणायचं सगळं. त्याबरोबर मग आता यशोदा म्हणत असतो, बरं काळजी घे, काम नीट कर, सांभाळून कर. तसा लगेच राजा म्हणत असतो की हो, तू काही काळजी करू नकोस दादा, मी हाय व्यवस्थित. बरं चल, बोका आला, मी फोन ठेवतो, करतो तुला नंतर, काय बोलतो तुझ्याशी. एवढं बोलून आता राजा हा फोन ठेवू लागतो. आता दुसऱ्या बाजूला तोपर्यंत इकडे विवानची आई आणि त्याचबरोबर आता दादा हे तिघंजण बाहेर आलेले असतात. विवान म्हणत असतो, हे काय अजून आता त्या दोघीजणी कुठे राहिल्या, आपल्याला निघायचं आहे, उशीर होतो आहे ऑलरेडी खूप जास्त. त्यावर दादा म्हणतो, हो येत आहेत येतच असतील. तर इकडे आता लगेचच हे सगळं काही राजा बघतो. मग राजासुद्धा तिकडे यायला आणि अवनीसुद्धा तिकडे यायला एकगाठ होते. राजा आणि अवनी समोरासमोर आलेले असतात. त्याबरोबर राजा ते फूल लपवतो. तशी अवनी राजाला विचारते, काय लपवलंस मागे बघू. तशी मग आता अवनीने असं विचारल्यावर राजा हा तिला ते फूल दाखवतो आणि म्हणतो, मी ते मगाशी देवी आईजवळ बसलेलो होतो तेव्हा माझ्या हातात पडलं हे फूल अचानक. त्याबरोबर मग आता अवनी म्हणते, मीच फेकलं आहे ते, म्हणजे चुकून माझ्याचकडून ते फूल पडलं आहे खरंच. त्याबरोबर आता तिने असं म्हटल्यावर मग हे ऐकून राजाला आणखीन छान वाटतं. राजा लगेचच देवी आईकडे वळतो आणि म्हणत असतो, देवी आई, मला खात्री आहे आता कळून चुकलं आहे की तू मला संकेत देत आहेस. आता जर मॅडमकडनं चुकून का होईना पण फूल हातात पडलं आहे तर वा वा, आता आणखीन सगळं चांगलं घडू देत. त्याबरोबर अवनी म्हणते, काही म्हणालास का? राजा म्हणतो, बसा की बसा. आणि लगेचच तो अवनीसाठी गाडीचा दरवाजा उघडतो. अवनी गाडीत जाऊन बसते. लगेच राजासुद्धा येतो. राजाही गाडीत बसतो आणि आता जो मिरर असतो तो व्यवस्थित ॲडजस्ट करतो जेणेकरून त्याला अवनीचा चेहरा दिसावा. मग आता राजा अवनीचा चेहरा बघत असतो त्या आरशात. आता तिचा चेहरा बघता क्षणी राजा ओळखतो, नक्की काहीतरी गडबड आहे. त्यांचा चेहरा खूप जास्त कोमेजलेला, नाराज दिसत आहे.
त्याबरोबर मग आता लगेच विवान त्याला विचारतो, काही मुहूर्त वगैरे काढायचं आहे का गाडी चालवायला? त्यावर मग राजा म्हणतो, नाही करतोय सुरू, आणि तो गाडी सुरू करतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता मामा हा मस्तपैकी बसून क्रीम रोल खात असतो. इतक्यात त्याला सुलत्याचा फोन येते आणि मग सुलत्या त्याला सांगू लागतो, काय रे काय करतोय तू? त्याबरोबर तो म्हणतो की काही नाही ग तायडे, क्रीम रोल आणि चहा खातोय. बोल ना तू, काय झालं? त्याबरोबर मग सुलत्या म्हणते, क्रीम रोल आणि चहा खातोय का तू? अरे इकडे त्या संतोषच्या पोराचं लग्न ठरलं आणि तुला क्रीम रोल खायचं सुचलंय का? हे बघ, लवकर काहीतरी कर, असं काहीतरी की त्या पोराचं लगीन मोडलंच पाहिजे, समजलं ना? माझ्या श्रापाची पावर अशी तशी गेली नाही पाहिजे, कमी नाही झाली पाहिजे. त्याबरोबर हे ऐकून लगेचच मामा म्हणतो, काय तायडे, तू काय काळजी करूच नको, काय करायचं आहे की नाही ते म्या बघतो, म्या करतो समजा व्यवस्थित, तू राहा निवांत. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अवनी, स्वाती वहिनी, दादा, विवानची आई हे सगळे खरेदी करण्याच्या ठिकाणी पोहोचलेले असतात. इथे सुद्धा आता लगेचच दोघं सोबतच बाहेर पडतात, राजा पण आणि अवनी पण. मग आता अवनी पुढे येते, राजा मागून चाललेलाच असतो. इतक्यात लगेच विवान म्हणतो, गाडी काय आपली पार्क होणार आहे का? त्याबरोबर राजा म्हणतो, करतो की मी. आणि लगेच आता तो पटकन तिकडनं गाडीच्या जवळ जातो आणि आता तो ताबडतोब गाडी पार्क करू लागतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे दादा, वहिनी, विवानची आई आणि विवान त्याचबरोबर अवनी सगळेजण आलेले असतात. अवनीचा मात्र अजिबात मूड नसतो, अवनी नाराजच असते. तर आता इकडे राजा हा गाडी मागे घेऊन येतो आणि पटकन स्वतः मस्तपैकी परफ्यूम मारतो आणि लगेचच आरशामध्ये केस सरळ करू लागतो. आता परफ्यूम मारतो, केस सरळ करतो, मग काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लुकमध्ये ॲड करतो, ती म्हणजे जबरदस्त गॉगल. आणि मग आता असा आपला राजा झालेला असतो रेडी. त्यानंतर मग आता राजा एकदम स्टाईलमध्ये उतरतो गाडीतनं खाली. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अवनी आणि वहिनी त्याचबरोबर इथं सगळेच साडी सेक्शनमध्ये जातात. तर दुसऱ्या बाजूला इकडे राजा गाडीतनं खाली उतरून वॉचमनच्या हातामध्ये किल्ली देतो आणि वॉचमनकडनं टोकन घेऊन निघतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता साडी सेक्शनमध्ये आल्याच्यानंतर बघतात तर काय, खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स इकडे असतात अवेलेबल. आणि आता लगेचच विवानची आई, स्वाती वहिनी, अवनी तिघीजणी साड्या बघायला बसतात. त्याबरोबर आता सेल्समन जो असतो तो विचारतो, मॅम कशा साड्या दाखवायच्या आहेत तुम्हाला? त्यावर मग लगेचच आता इकडे विवानची आई म्हणते, एकदम मस्त साड्या दाखवा, ट्रेंडिंग. त्याबरोबर लगेच विवान म्हणतो, पैशांची काळजी करू नकोस, कितीही लाखाची असली, काही असलं तरी साडी तुला हवी ती तू घेऊ शकतेस. अवनी लगेचच आता त्याच्याकडे रागाने बघते. स्वाती वहिनी अवनीला म्हणते, अवनी तुला पिंक कलरची साडी हवी होती ना, तू इथे घेऊ शकतेस. तर इकडे आता राजा आतमध्ये येतो आणि विचारतो की साड्या सेक्शन कुठे? त्याबरोबर त्याला आता सांगत असतात लोक आणि तो चाललेला असतो. तर इकडे अवनी मात्र नर्वस होऊन तिथे गपचूप बसलेली असते. इतक्यात राजा तिकडे येतो. राजा डोळ्यांचा गॉगल काढतो आणि फक्त अवनीकडे बघत राहतो. त्याबरोबर इकडे आता अवनीसाठी 101 साड्या काढल्या जात असतात, पण अवनीला मात्र काहीही रस नसतो त्या सर्व गोष्टींमध्ये. वहिनी अवनीसाठी साड्या सिलेक्ट करत असते. तर त्यावेळी दुसऱ्या बाजूला इकडे आता अचानक मुलीकडचे जायला निघालेले असताना आता मुलीच्या आईला ठसका जातो. ठसका गेल्यामुळे मग बाबा पाणी घ्यायला रस्त्यात थांबतात. ते म्हणतात, थांब मी पाणी घेऊन येतो. आणि आता ते एका चहाच्या टपरीवरनं पाण्याची एक बाटली घेतात आणि लगेचच तिकडनं जात असतात. त्यावेळी आता त्यांना मामा अडवतो आणि मामा म्हणत असतो, काय हो कुठे निघालात पाहुणे, नवीन दिसताय. त्याबरोबर मग आता लगेच इकडे ते पाहुणे सांगत असतात, अहो आम्ही आमच्या मुलीसाठी मुलगा बघायला आलो होतो इकडे. त्याबरोबर लगेच मामा म्हणतो, हो का, मुलगी बघायला कुठल्या ठिकाणी? नाही म्हणजे एक सहजच विचारतोय, म्हणजे काही. त्याबरोबर लगेचच आता मुलीचे वडील म्हणतात, अहो नाही त्यात काय एवढं, आम्ही ते संतोष आहेत ना, संतोष धांगरट, त्यांच्या घरी आलो होतो मुलगा बघायला. त्याबरोबर लगेचच आता इकडे मामा म्हणतो, हा अच्छा त्यांच्या घरी होय, मग काय प्रश्नच नाही, तो पोरगा फर्स्ट क्लास आहे, त्याला काही बघायची गरजच नाही ना, चिकना चोपडा पोरगा आहे.
पण बाप जरा त्याबरोबर मग लगेचच मुलीचे वडील म्हणतात, काय झालं बाप जरा काय? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे मामा म्हणू लागतो, नाही नाही काय नाही, जाऊ देत ना, आता कशाला उगाच जुनं उकरून काढायचं, असो. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे बाबा म्हणतात त्या मुलीचे, अहो असं कसं, आता विषय निघालाच आहे तर सांगून टाका ना, काय आहे नेमकं. त्याबरोबर तो म्हणतो की नाही नको ना, जाऊ दे, तुम्हाला आवडला आहे ना मुलगा, मग कशाला बोलायचं उगा आता पुन्हा त्या विषयावर, राहू द्या, मुलगा बाकी चांगला आहे, असू द्या, मी जातो. आता मामाने खरं तर समोरून यशाला आणि भाण्याला येताना बघितलेलं असतं आणि म्हणून आता मामा घाबरून पळ काढत असतो. पण हे काही त्या मुलीच्या वडिलांना माहीत नसतं. ते मागे जाऊन मामाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, नाही अर्धवट सांगितलं आहे तर आता पूर्ण सांगाच. त्याबरोबर मग मामा म्हणू लागतो, अहो काय सांगू आता पूर्ण, अहो त्या पोराचा बाप, तो यशाचा बाप आहे ना, तो खुनी आहे ना. त्याबरोबर त्या मुलीचे वडील म्हणतात, काय खुनी? त्याबरोबर मग आता मामा म्हणतो, हो ना खुनी, अहो त्याची पहिली बायको होती ना, त्याला त्यांनी मारूनच टाकली ना, तिला मारली तर मारली, दुसरी आली ती पण नाही टिकली, म्हणून फक्त, बाकी काही नाही हो. आता इतक्यात भाण्याची आणि यशाची नजर पडलेली असते त्याच्यावरती. आता मात्र इकडे भाण्या भडकतो आणि गाडी थांबवतो. आता इकडे लगेचच मामा म्हणत असतो, बाकी काही नाही, पोरं तसे चांगले हो, पण बापच असा आहे ना. त्याबरोबर भाण्या म्हणत असतो, दादा आता मी याला सोडत नसतो, थांब असतो आता. त्याबरोबर मग लगेचच इकडे यशोदा म्हणतो, अरे भाण्या थांब, असं काहीतरी करायला जाऊ नको, भाण्या ऐक माझं, भाण्या थांब. पण भाण्या कशाला यशोदाचं ऐकतोय, भाण्या तर एकदम फुल जोरात असतो. भाण्या म्हणतो, नाही दादा नाही, मी तुझं काही नाही ऐकणार, यावेळी तू माझं ऐकायचं, तू जरा थांब, मला बघूच दे जरा याच्याकडं. आणि मग आता भाण्या हा तिकडे येतो आणि मामाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि त्याला म्हणत असतो, काय रे, काय बोलत होता. त्याबरोबर मामा गप्प बसतो. गाडीतले सगळे घाबरतात. त्याबरोबर मग आता मामा म्हणतो, त्याबरोबर भाण्या म्हणतो, काय वाचा बसली, काय बोलत काय होता तू आमच्याबद्दल, बोल की. त्याबरोबर मग मात्र आता मामा घाबरलेलाच असतो, तो काही बोलतच नसतो. तर हे सगळं मुलीच्या वडिलांनीसुद्धा आणि घरच्यांनी इतरांनीसुद्धा पाहिलेलं असतं. सगळेच घाबरतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे अवनीसाठी साड्या पसंत करत असतात सगळे मिळून. तर इकडे आता सेल्समन जो असतो तो विचारतो, मॅम तुम्हाला आणखीन काही व्हरायटीज पाहायच्या आहेत का. त्याबरोबर मग आता लगेचच विवांची आई म्हणते, येस ऑफकोर्स, मला ना ह्या सगळ्या साड्या बघायच्या नाहीच आहेत मुळात, मला ना मेन लग्नासाठीच्या साड्या दाखवा. त्याबरोबर मग आता लगेचच सेल्समन म्हणतो, येस ऑफकोर्स मॅम, आणि आता लग्नासाठीच्या महागड्या मोठ्या साड्या आता दाखवल्या जातात आणि आता एक एक साडी बघितली जात असते. आणि इकडे विवांची आई म्हणत असते, वाव, इट्स रिअली अमेझिंग कलेक्शन. त्याबरोबर मग आता स्वाती वहिनीसुद्धा म्हणते, हो ना खरंच खूप सुंदर कलेक्शन आहे. पण इकडे इतक्यात अवनीला जोरात ठसका लागतो. आता अवनीला ठसका लागल्याबरोबर पटकन त्या ठिकाणी राजा येतो आणि तिला पाणी देतो. अवनी पाणी पिते. त्याबरोबर मग आता अवनी म्हणते, तू. त्याबरोबर राजा म्हणतो, तुम्हाला ठसका जाग गेला ना, म्हणून पाणी दिलं फक्त. त्याबरोबर विवांच्या आईला राग येतो. विवांची आई राजाकडे बघत असते. राजा म्हणतो, तुम्हाला हवं आहे का पाणी. त्याबरोबर विवांची आई खाली बघते आणि नाही नको असं म्हणते. विवांच्या आईचा राग जातो. इतक्यात तिकडे सरबत येतं. मग विवान हा आता वरती बघतो. इतक्यात त्याच्या लक्षात येतं की राजा आतमध्ये आला आहे आणि राजा हा आता अवनीला म्हणतो, हे घ्या सरबत घ्या, पाण्यापेक्षा सरबत बेटर असते, हे घ्या. आणि मग तो अवनीला पहिलं सरबत देतो, मग स्वातीला देतो, त्याच्यानंतर मग आता तो विवानच्या आईला देतो आणि मग आता तो लगेचच तिकडे बसलेल्या विवानला आणि दादालासुद्धा सरबत द्यायला येतो. इतक्यात विवानच उठतो आणि राजाच्या समोर येऊन उभा राहतो. आता मात्र विवानला हे असं रागात आलेलं बघून राजा शांतच होऊन जातो. कारण काय बोलावं हे मुळात राजाला आता काही कळत नसतं. राजा त्यामुळे शांत राहतो. त्यानंतर वेळ येते ती आता साड्या ट्राय करून बघण्याची. अवनी लाल रंगाची एक साडी नेसते. विवान अवनीकडे एक नजर बघतो आणि म्हणत असतो, वाव, अमेझिंग, हीच साडी छान आहे, एक काम कर, तू हीच साडी नेस लग्नासाठी. आता विवानने असं म्हटल्यावर मग अवनी आता आरशात बघते. तिकडे राजा उभा असतो. राजा अवनीला नाही ही साडी छान नाही दिसत आहे असं खुणवतो.
त्यावर अवनी लगेचच म्हणते, यामधून दुसरा कलर मिळेल का? आता अवनीने हे असं म्हटल्यावर विवानला राग येतो. त्याबरोबर विवान अवनीकडे रागाने बघतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन